देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशिक महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतील मतमोजणीत मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचा आरोप करत विविध राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांनी मंगळवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये तफावत, आकडेवारीत बदल तसेच काही प्रभागांतील निकाल जाणीवपूर्वक उशिरा जाहीर करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला। लोकशाहीचा कणा असलेल्या निवडणूक प्रक्रियेशी खेळ खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। मोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली। आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही।